विश्वास खंडारे सर, व्यासपीठावर उपप्राचार्य डॉक्टर संजय तुपे सर, त्याचबरोबर कांबळे तुमचे आमचे आणि कांबळे सगळ्यांचे अशी कविता सादर करणारे डॉक्टर विठ्ठल जाधव सर, डॉक्टर धम्मपाल भुमरे सर, त्याचबरोबर स्टाफ सेक्रेटरी सन्माननीय नवनाथ कवळे सर आणि आपण सर्वजण या ठिकाणी कविता सादर करण्यासाठी मी उभा आहे। एका कवीच्या सुरेश भटांच्या कवितेच्या 4 ओळी मला आठवतात। सुरेश भट असं म्हणतात की या दुःखाच्या देशाचा आहेच कोण कैवारी, या दुःखाच्या देशाचा आहेच कोण कैवारी, ज्या अश्रूच्या मुलुखाची करी तुम्ही रोजच वारी। जन्मताच या देशाचा माणूस निखी मेलेला, चर्चाच कशाला त्याची जो येण्याआधी गेला। सगळीच स्वप्ने इथली पाप्यांनी कोतडलेली, इथली खोटी कविता खोट्याने लडबडलेली। झाली सवय साऱ्यांना हृदयाला फसवायची, जखमांना विसरायची। झाली सवय साऱ्यांना हृदयाला फसवायची, जखमांना विसरायची। या ते सर्व पुरोगामी त्यांचा संयुक्त चालला दंगा, ते फक्त लोकशाहीचे नाल्यालाच म्हणती गंगा। अशी अवस्था या एकंदर समाज व्यवस्थेची निर्माण झालेली आहे। आमची ज्योती लांजवेकर नावाची एक कवयित्री असं म्हणते की हे श्रीकृष्णा तुझ्या राज्यात अन्यायाने अत्याचार, हे श्रीकृष्णा तुझ्या राज्यात अन्यायाने अत्याचार, अंगभर वस्त्र पुरवू नकोस, अंगभर वस्त्र पुरवू नकोस, पण वस्त्र ओढणारे हात तरी मुळापासून छाटून टाक। अशी म्हणणारी एक ज्योती लांजवेकर नावाची कवयित्री आज या ठिकाणी या महामानवांच्या संघर्ष गाथा ऐकल्यानंतर अशा कवित्रीची आणि कवींच्या कवितेची, त्यांच्या लेखणीची आठवण झाल्यापासून राहत नाही। श्रमाचा हा सूर्य फुलला ही कविता या ठिकाणी मी सादर करतो। श्रमाचा हा सूर्य फुलला मातीने सोने दिले, श्रमाचा हा सूर्य फुलला मातीने सोने दिले, फुल्यांच्या ज्ञानदीपाने अंधार दूर पळाला, फुल्यांच्या ज्ञानदीपाने अंधार दूर पळाला। शेतात घाम झेलताना, शेतात घाम झेलताना पेरतो अशा बीजांची, शेतात घाम झेलताना पेरतो अशा बीजांची। हात नाही तलवार, हात नाही तलवार पण ताकद ज्वाळा तेजाची, हात नाही तलवार पण ताकद ज्वाळा तेजाची। उगम तिथं क्रांतीचा, उगम तिथं क्रांतीचा, जिथं नांगर चालतो सोन्याचा। उगम तिथं जिथं क्रांतीचा, जिथं नांगर चालतो सोन्याचा। श्रमाचा हा सूर्य फुलला मातीने सोने दिले, श्रमाचा हा सूर्य फुलला मातीने सोने दिले, फुल्यांच्या ज्ञानदीपाने अंधार दूर पळाला। शिका संघटित व्हा हा मंत्र बाबांचा, शिका संघटित व्हा हा मंत्र बाबांचा। शेतीचीही साधना करा पाया हा देशाचा, शेतीचीही साधना करा पाया हा देशाचा। शेतकरी देवा तुला कधीही न विसरू आता, शेतकरी देवा तुला कधीही न विसरू आता। श्रमाचा हा सूर्य फुलला मातीने सोने दिले, फुलांच्या ज्ञानदीपाने अंधार दूर पळाला। अशी असणारी कविता या ठिकाणी मी चलत लिहिण्याचा प्रयत्न केला। आपण सर्वांनी ऐकली।